वरळीच्या आमदारांना रिटायर्ड करायचंय असं देवरायांनी म्हटलंय। मिलिंदजी वरळीची जागा तुम्हाला देणार नाही असं अहिर यांनी म्हटलंय। तुम्ही दिल्ली बघा, आम्ही गल्ली बघू असं सचिन अहिर म्हणाले आहेत। काही लोकांनी सातबारावर वरळी लिहून टाकली असंही त्यांनी म्हटलंय। आजचा वर्लीकरांचा जोश आणि उत्साह पाहिल्यानंतर मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की 2029 मध्ये बदल नक्कीच होणार आहे। आणि बदल म्हणजे या विभागाचे आमदार, या विभागाचे खासदार यांना आपल्याला रिटायर करायचं आहे। मी बघितलं असेल की मिलिंद देवराजी हे काही मतांनीच दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती। पण मिलिंदजी आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही, तुम्ही आप दिल्ली देखो हम गल्ली देखते। आमच्या इकडचे वस्तीले सर्व जे आहेत इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे। तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे। कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे। काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकलेली आहे। अरे मी पण वरळीतूनच निवडून आलोय।